नमस्कार मंडळी, स्वागत तुमचे पुंग संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग थोडा बऱ्याच दिवसांनी येतोय, लॉंग ब्लॉग म्हणजेच. कारण पण तसं खास आहे, कारण आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून आपल्या कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी आपण सगळे चाकरमानी म्हणजेच कोकणवासी सगळे जातो आपल्या गावी कोकणामध्ये. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा जातोय गावी. आज वार आहे सोमवार, 25 तारखेला आपली सुद्धा बस होती. तो आज दिवस उजाडला आहे गावी जाण्याचा. यावेळी आहे ना जादा बसेसची आमची बस आहे दिव्यातूनच. दरवर्षी आमच्या दादरवरून बसतात, पण तिथून दादरवरून दरवेळी बाहेर पडायलाच कमीत कमी 2-3 तास लागतात, कारण ट्रॅफिक जास्त असल्यामुळे तिकडे वेळ लागतो. त्यामुळे यावेळी आम्ही निर्णय घेतला की आपण यावेळी दिव्यातून बस करूया. तर आमचे 10-12 सीट आमच्या वाडीतले, बाकी आजूबाजूच्या गावच्या सीट आहेत. तर हा आपला ब्लॉग असेल स्पेशली ट्रॅव्हलिंगचा. तर खास करून सगळे आता कोकणकर आपल्या जातात गावी खास गणेशोत्सवासाठी. एकदम लहान मुलं आणि सगळे वयोवृद्ध ज्या सर्वांना या क्षणाची आतुरता असते, तो क्षण आता आलेला आहे. तर आपण जात आहोत आपल्या गावी कोकणामध्ये. तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल फॉलो करा. मंडळी अशा प्रकारे बघू शकता, हा आहे दिव्यातील दातिली रोड, जो गणेशनगरला जातो. हा रोड म्हणजे एक साईड पूर्ण ब्लॉकच केला आहे, कारण या सर्व आहेत ना आपल्या गावाला जाणाऱ्या सगळ्या मोफत बसेस आहेत. संपूर्ण रोड बघू शकता आपण, एकदम पार गणेशनगरपर्यंत रोड बसेसनी फुल आहे एकदम. आपली बस त्या साईडला पुढे आहे तिकडे, आणि हा इकडे बघू शकता गणेशनगरपर्यंत हा पूर्ण रोड ब्लॉक आहे एका साईडला. सर्व एस टी महामंडळाच्या बसेस आहेत. बघा, कल्याण ग्रामीणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून या बसेस उपलब्ध करून दिल्या त्यासाठी यावेळेला गणेशोत्सवासाठी. तर मंडळी ही आपली लाल बस या ठिकाणी उभी आहे, आणि त्या ठिकाणी बघू शकता शिवाय चिपळूण कापरे ही बस आहे आमची. या ठिकाणी आता नारळ देऊन, मग जास्त वेळ झाला त्यामुळे तिथे नारळ देऊन होता पुढील प्रवासाला आम्ही सुरुवात करू. आता गाडी नंबर 72 चिपळूण कापरे. मंडी वाजली बरोबर आता 12:30. आपली बस आली आता जिथे बसस्थानक आहे त्या ठिकाणी बस आली. थोडी आता थोडा चहा पाण्याचा ब्रेक येतो 10-15 मिनटाचा. नंतर मग आपण पुढील प्रवासाला सुरुवात करू, कारण जास्त ट्रॅफिक होतं म्हणून थोडी दिवस थांबवतो त्या ठिकाणी. तर मंडळी आता आपली बस आले बरोबर खेडला आले. आता हा खेडचा टोल नाका या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपली बस थांबले चहा पाण्यासाठी वगैरे, कारण बहुतेक जास्त ठिकाणी बस थांबलेली नाही, त्यामुळे बस आपली थांबलेली आहे या ठिकाणी.
तर मंडई वाजले आहेत सकाळच्या 8 आणि आपली बस आली आत्ता बहादूर शेख नाक्याला. इथे थोडे आपले पॅसेंजर आहेत, आता इथे खाली उतरत आहेत. इथून आपण डायरेक्ट जाऊ आपल्या गावी कापऱ्यामध्ये. बहुतेक 9 वाजतील, पण पुढे पण ट्रॅफिक असेल. आहे बहादूर शेख नाक्याचा व्ह्यू. पूर्ण परिसर एकदम गजबजलेला दिसतो आपल्याला. इतके प्रवासी आता उतरलेत आपल्या बसमधून. घरी आलो सकाळची वाजली 10. रात्री आपण 10ला बस सोडली होती दिव्यातून. तिथून बाहेर पडायला जवळजवळ शिळफाट्यालाच आम्हाला 11:30 वाजले. म्हणजे तिथे 1.5 तास गेला, कारण तिथे पद्धतशीर एकदम एंट्री चालू होती बसची, कारण जादा बसेस होते. त्यामुळे ते स्थानिक नगरसेवक होते, तिथले अधिकारी होते, ते एंट्री करून नंतर बस पुढे सोडत होते. त्यामुळे थोडा टाईम गेला तिथे, आणि रोड पण थोडा कमी छोटा होता, त्यामुळे टाईम गेला तिथे बाहेर पडायला. नंतर पुढे पेणला थोडं ट्रॅफिक भेटलं, त्यानंतर महाडला थोडं ट्रॅफिक, आणि थोडं चिपळूणला. बाकी बऱ्यापैकी आपलं ट्रॅव्हलिंग झालं आहे. आणि पाऊस पण थोडा कमी होता यावेळेला, त्यामुळे आपण लवकर आलो घरी. दरवेळेला आमची 14-15 जातात, त्यावेळेला आम्ही बरोबर 12 तासामध्ये आपल्या गावी आलो आहे. तर 2x2ची बस होती, त्यामुळे एकदम आरामदायक असा प्रवास झाला आहे. आमचे अर्धे पॅसेंजर उतरले चिपळूणला, अर्धे गणेशखिंड, आणि बाकी आम्ही राहिले आमच्या कापऱ्यामध्ये उतरलो. तर आत्ताच घरी आलो, जरा फ्रेश वगैरे होतो, नंतर आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. म्हणजे आत्ताच जरा फ्रेश वगैरे झालो, वाजलेत तर 1 वाजला आहे. आणि आता आपण गावचं वातावरण, गावी थोडं पाऊस वगैरे चालू आहे. आणि ही आपली घरासमोरची भातशेती बऱ्यापैकी मस्त झाली यावेळी, कारण पाऊस पण चांगला भेटला आहे शेतीला पूरक असा. तर म्हणजे उद्या आहे आपल्याकडे लाडके गणपती बाप्पाचं आगमन, आणि त्यासाठी आज आम्ही आता करतो डेकोरेशन. दरवर्षी आमच्याकडे इको फ्रेंडली डेकोरेशन असतं, यावर्षी सुद्धा काहीतरी नवीन आहे. तर आता वडाच्या पारंब्या आहे डेकोरेशनसाठी. वरती बघूया अमोल आला आहे, तर अमोलला तो घेऊन वरती कुंभारवाडीमध्ये, तिकडे एक वड आहे जुना, ते आपल्या पारंब्या आणायचं डेकोरेशनसाठी. तर चला आता वरती कुंभारवाडीमध्ये वडाच्या पारंब्या आणायला. तर आता आम्ही वरती इथे आहे वडाचं झाड, तिथले आपल्याला पारंब्या काढायचे खास करून डेकोरेशनसाठी. आणि त्या पारंब्यापासून आपल्याला डेकोरेशन बनवायचं आहे. ऑलरेडी आम्ही मागचा बॅनर बनवला आहे, तो रेडीमेड आणला, आणि त्याच्या पुढे पारंब्या लावून पुढे अजून काहीतरी वेगळं करायचं आहे. नक्कीच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आता इथे वरती आलो आणि पारंब्या तोडतोय डेकोरेशनसाठी. आत्ताच आपण वडाच्या पारंब्या काढल्या आहेत खास डेकोरेशनसाठी. आमच्याकडे दरवर्षी ना इको फ्रेंडली डेकोरेशन असतं, आम्ही कोणत्या प्रकारचं रेडीमेड डेकोरेशन आणत नाही, जेणेकरून आपण पर्यावरणाचा विचार करून आपण आपल्याकडे आमच्या घरी तरी नवीन प्रकारचे दरवर्षी डेकोरेशन असतात. त्यामुळे काय संदेश येईल आपल्या या कोकणवासियांना या डेकोरेशनामार्फत कमीत कमी? आता तर तू खरं बोललास की आता तुला पण माहिती आहे की सरकारने पण एवढ्या नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत की पर्यावरणाचा ऱ्हास बघता की प्लास्टिक बंदी, थर्माकोल बंदी आणि स्वच्छता अभियान पण राबवत असतं आपलं सरकार. त्या उद्देशाने आपण पण की पर्यावरणाचा एक थोडासा हातभार म्हणून आपल्याकडून पण थोडाफार हातभार लागावा, यासाठी आपण पण इको फ्रेंडली जेवढा आपल्याकडून पण जेवढा होईल तेवढा आपण इको फ्रेंडली बनवायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच प्रयत्न करा डेकोरेशन बनवण्याचा, जेणेकरून आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. आणि नवीन नवीन आयडिया तुम्ही पण नक्कीच आम्हाला शेअर करा. तर म्हणजे ह्या पारंब्यापासून आपल्याला डेकोरेशन व्हायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आमच्या घरी डेकोरेशन लगभग चालू आहे. सारंग दादा डेकोरेशन बनवत आहेत. अशा प्रकारे आमचं नॅचरल पूर्ण डेकोरेशन आहे. या ठिकाणी बघू शकता मागे बॅनर आणि पुढे तर झाड, आंब्याचं झाड, आणि बाजूला वडाच्या पारंब्या लावायच्या त्या ठिकाणी. मस्त अशी थीम आहे नक्कीच. मंडई ही आहे माझ्या भावाची मुलगी अन्वी, पण आमच्या काल आले दिव्यावरूनच. मंडई आता शॉर्टकट आपला हा व्हिडिओ मी दाखवला तुम्हाला. डेकोरेशन लगभग चालू आमच्या घरी. तर हा ट्रॅव्हलिंगचा आणि डेकोरेशनचा आणि त्याचप्रमाणे गावचा छोटासा व्ह्यू. आपला छोटासा व्हिडिओ मी ठिकाणी एंड करतो. व्हिडिओवर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल खोलून सबस्क्राईब करा. भेटूच पुन्हा की ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद अँड टेक केअर.